नमस्कार, मी जोशनाज किचन अँड फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एक नॉनव्हेज अशी रेसिपी बनवणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। गॅस चालू करून मी कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यावरती इथे तेल टाकायचं आहे आपल्याला। थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे, रोजच्या भाजीपेक्षा जास्त टाकायचं। मी 4 ते 5 स्पून मी टाकलेले आहेत तेल। आणि तेल गरम झाल्यावरती आपल्याला जिरे टाकायचे आहेत। जिरे चांगले तडतडू दिले की त्यात हळद टाकायची आणि सर्व मिक्स करायचं आहे। अद्रक आणि लसूणची पेस्ट पण मी टाकलेली आहे। हे चांगलं तडतडू दिलं की आपण यात कोथिंबीरीचा सुगंध असा मस्त आला पाहिजे म्हणून मी कोथिंबीर टाकत आहे इथे। आणि सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे आपल्याला। एकजीव केल्यानंतर त्यात आपल्याला जे स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे ते आपल्याला टाकायचे आहे। सर्व मिश्रण सर्व जे आहे ते सर्व एकत्र करायचे आहे आपल्याला। जे लसूणची पेस्ट, कोथिंबीर हे सर्व जे आहे नॉर्मल थोड्याच मसाल्यात आपण हे करणार आहोत। ते मसाले सर्व चिकनला लागले पाहिजेत। त्यात आता आपण मीठ टाकणार आहोत। चवीनुसार टाकायचे आहे मीठ पहिल्यांदा आणि सर्व एकत्र करायचे आहे आपल्याला, हलवून घ्यायचे आहे व्यवस्थित। आणि चिकन हे लगेच शिजतं, त्यामुळे एवढा वेळ लागत नाही चिकन बनवण्यासाठी। तर ते हलवून घेतलेलं आहे। तर आपण झाकण ठेवून म्हणजे लीड ठेवून एक 5 ते 7 मिनिटं आपण हे शिजू द्यायचे। 5 ते 7 मिनिटांनंतर आपण म्हणजे चेक करायचं आहे। तुम्ही याच्यामध्येही चेक करू शकता। मी 5 ते 7 मिनिटांनंतर चेक करते बघा। थोडंसं चिकन हे म्हणजे एक 50% शिजलेलं आहे, तरीसुद्धा अजून एकदा मी झाकण लावून ठेवते। तुम्ही मध्येही चेक करू शकता की म्हणजे कारण खालीही लागू शकतं, पण पाणी सुटतं मिठामुळे। आणि एकच कप मी गरम पाणी ओतलेलं आहे, यात गरम केलेलं पाणी आहे आणि परत ते झाकून शिजू द्यायला ठेवलेलं आहे। आता हे बघा पाणी आहे, थोडंसं रस्सा मिठाचा रस्सा छान लागतो म्हणून ठेवलेला आहे। त्यात आता मी हे खोबऱ्याचा मसाला आहे, त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती बघा तुम्ही वाटलंस तर। तो खोबऱ्याचा मसाला मी टाकलेला आहे, सर्व मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि 5 मिनिटं अजून म्हणजे मसाला जो आहे आधीच भाजून वगैरे घेतलेला आहे, तरीसुद्धा त्या भाजीत व्यवस्थित असं मिक्स होण्यासाठी एक 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। याला आपण म्हणजे सुकं चिकन म्हणू शकतो किंवा फक्त खारं चिकन असंही म्हणू शकतो। हे रेडी आहे बघा आता। ज्वारीची, बाजरीची चपाती याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। हे बघा सर्व मस्त टेस्टी असे लागतं। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घंटीचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल येथे क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करत जाईन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद।